भाजप नेते आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी रिटायर व्हावंसं वाटतंय असं वक्तव्य केलं आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगलेल्या आहेत। पंकजा मुंडे यांच्या विधानाचे राजकीय वर्तुळामध्ये पडसाद उमटले आहेत। काँग्रेस तर पंकजा मुंडे यांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्यास आणि मुख्यमंत्री होण्याची ऑफर दिली आहे। त्यावर पंकजा मुंडे यांनी त्यांची अद्याप प्रतिक्रिया आलेली नाहीये। मात्र काँग्रेसने राजकीय वर्तुळात उलथापालथ करणारं विधान केल्यानं या ऑफरची चर्चा रंगली आहे। तुम्ही भाजपमधून बाहेर पडून बिनधास्त नेतृत्व करा आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। त्यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ, भाजपमधून बाहेर पडा, मैदानात या, आम्ही तुम्हाला काँग्रेसमध्ये घेऊ अशी ऑफरच वडेट्टीवार यांच्याकडून देण्यात आलेली आहे। सगळा रस्ता होता ते तोडलाय, आता नॅशनल हायवे सुरू झाला। 2 लेनचा बंद चालला होता, आता 6 लेनचा रस्ता, 4 लेनचा रस्ता, इतकं खोदून ठेवलं होतं। कडकड कडकड करत मी इथपर्यंत आले आणि माझ्या प्रियला म्हणलं मला आलाय कंटाळा। वयाच्या 24व्या वर्षीपासून आता मी 47 पूर्ण झाले, 48 लागलो, म्हणजे 24 वर्ष झाले याच रस्त्यावर जवळपास 20 माणसं, ते सगळं कसं बदलायचं मला तर कंटाळा आलाय। रिटायर व्हावं असं मी म्हणले। पण या कार्यक्रमात जेव्हा मी आले आणि तुम्हाला सगळ्यांचा उत्साह बघितला, दांड्यावरच्या गरीब घरामधल्या या चमकणाऱ्या डोळ्यांना मी जेव्हा बघितलं, तेव्हा वाटलं आपलं काम अजून संपलं नाहीये। बिचाऱ्यांना जे या या राज्यातील देशातील केवळ ओबीसीचं मध्ये, पण ओबीसी नेतृत्वाला बाजूला सारण्याचं काम मुंडे साहेबांच्या पासून अन्याय सुरू झाला आहे। ते आज गेलेत बिचारे। त्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आम्हाला न्याय मिळत नाही, कदाचित पक्षामध्ये आम्हाला आमच्या सगळ्या एवढ्या त्यागाला महत्त्व नाही, त्या उद्वेगातून ते म्हणाले असतील कदाचित। ह्या भावना कधी कधी बोलून दाखवतो, ज्यावेळेस त्रास वाढतो त्यावेळेस त्या भावना सहज येतात। पण मला वाटतं की पंकजाताईंना आमची विनंती राहील, एक ओबीसी नेत्या म्हणून, की तुम्ही अशा प्रकारचं पाऊल न उचलता बिनधास्त पक्षातून बाहेर पडा, ओबीसीचं नेतृत्व करा आणि महाराष्ट्राचे तुम्ही ओबीसीचे पहिले महिला मुख्यमंत्री व्हा, यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ। बाहेर पडा भाजपातून आणि या मैदानात आमची त्यांना विनंती असणार आहे। काँग्रेस त्यांना पक्षात घ्यायला तयार आहे, 100% घेऊ, हायकमांडला विचारून घेऊ। तो अर्थात माझा अधिकार नाही। तुम्ही म्हणाल की वडेट्टीवार सर्वोच्च नाही आहे, छोटा कार्यकर्ता आहे, पण आमची विनंती राहील की हायकमांडला सुद्धा या नेतृत्वाला सोबत घेतलं पाहिजे।